हॅलो. हॅलो मिस्टर प्रशांत. हा बोला. अरे तुम्ही लोन घेताना आम्हाला 10 वेळेला फोन करता आणि हप्ते भरताना आमचा फोन उचलत नाही. आम्हाला 10 वेळेला फोन करावा लागतो. एक लक्षात घ्या, या महिन्यात जर तुमचा ईएमआय क्लिअर नाही झाला, कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, एवढंच सांगतो. कळतंय का? हॅलो हॅलो हॅलो. प्रसाद, ऐक ना, एक मस्त गुड न्यूज आहे. आज मी प्रचंड खुश आणि रिलॅक्स आहे. अरे कारण तरी विचारशील का नाही? ऐक ना, आपल्या सगळ्या समस्या दूर होतील अशी एक मस्त गोष्ट माझ्याकडे आली आहे. अच्छा, काय लॉटरी लागली का कुठे गबाड सापडले? थांब, दोन्हीही नाही. मी चहा करून आणते आणि सगळं काही सविस्तर सांगते. आलेच. करू नकोस, केलंय मी चहा आणि मी घेतलाय दुपारी. उरलेला तू गरम करून घे. म्हणजे तू जेवला नाहीस? मी सगळा स्वयंपाक करून गेले होते. जेवण ते राहू दे, तू काहीतरी सांगणार होतीस ना? ऐक ना, आज मी त्या दिव्याला भेटायला गेले होते. ते माहितीये मला. पुढे? तुला माहितीये, पूर्वी आपण महिन्यातून 1-2 वेळा तरी नाटक, ऑर्केस्ट्रा काहीतरी बघायचोच. पण आता ते सगळं ऑलमोस्ट बंदच झालंय. याचं कारण खरं तर आपली आवड संपली असं नाहीये बरं का. पूर्वी ना वर्तमानपत्रातून सगळं वाचलं जायचं, सगळ्यांना वाचायची आवड होती. आता ते राहिलेलंच नाहीये. त्यामुळे हल्ली कोणाला काहीही कळत नाही की कुठला कार्यक्रम कुठे आहे ते. आणि म्हणूनच ही प्रेक्षक वर्ग खूप कमी झालाय. आणि यासाठीच प्रेस्टिज एंटरटेनमेंट या मुंबई स्थित प्रोडक्शन हाऊसने एक भन्नाट संकल्पना अस्तित्वात आणली आहे. अगं काय संकल्पना आणि आपला काय संबंध? वर्तमानपत्रातून झालेली जाहिरात नेमकी किती लोकांपर्यंत पोहोचते हे प्रोडक्शन हाऊसला तसं बघायला गेलं तर कळतच नाही. आणि जाहिरातीचा खर्च मात्र व्हायचा तो होतोच. खरंय. मग आपण काय करायचं? अरे, प्रेस्टिज एंटरटेनमेंटच्या कार्यक्रमांची जाहिरात आपण करायची. 10 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट. अच्छा, म्हणजे पोस्टर चिटवायचे की आपण दोघं बॅनर घेऊन रस्त्यावर उभं राहायचं? आपण काय सेलिब्रिटी आहोत का? त्याची काहीही गरज नाहीये. पण सेलिब्रिटी प्रमाणेच पैसा तेही मानधन स्वरूपात आणि 10 महिन्यात. कसं काय? मला सांग, आपण मोबाईल वापरतो की नाही? त्यात व्हॉट्सअप स्टेटस हे तर अगदी नित्याच झालंय ना. मला सांग, तू एक स्टेटसला एखादी पोस्ट ठेवलीस तर तुझ्या सर्कल मधले किती लोक बघतात? 40-50 तरी नक्कीच. म्हणजे किमान 10 तरी नक्कीच ना. बस हीच बाब लक्षात घे. जाहिरात म्हणजे काय रे? तर ते लोकांनी पाहणं. तू तुझ्या स्टेटसमध्ये प्रेस्टिजच्या कार्यक्रमाचं पोस्टर ठेवलंस तर ते काही मिनिटातच 10 लोकांपर्यंत पोहोचेल. आता बघा, मी तुला आणि प्रदीप भाऊजींना दोघांना हे काम दिलं तर तुमच्या दोघांच्या माध्यमातून ही जाहिरात किती लोकांपर्यंत पोहोचेल? 20. करेक्ट. ही झाली तुझ्या कॉन्ट्रॅक्टची पहिली पायरी, पहिला राऊंड. तू अगदी सहज 20 लोकांपर्यंत ही जाहिरात करू शकतोस. याच पद्धतीने राऊंड वाईज ऍड सेंटर्सची संख्या वाढत जाते आणि त्याचप्रमाणे जाहिरातींची संख्याही वाढत जाते. असे 20 राऊंड पर्यंत किती ऍड सेंटर असतात? कर कॅल्क्युलेशन. 2 × 2 असं 20 राऊंड पर्यंत कर. 20 राऊंड? अगं मग 20 राऊंड पर्यंत किती लोक जाहिरात करणारे येणार? 2 × 2 प्रमाणे 20व्या राऊंड पर्यंत कर कॅल्क्युलेशन. अरे बापरे, 10 लाख? 10 लाख नाही, 20 लाख. आश्चर्यकारक आहे ना? पण अविश्वसनीय नक्कीच नाही, कारण संख्याशास्त्रावर आधारित आहे. अरे तू तर शाळा सुरू केलीस. खरंच शाळा. आपण पहिली शाळा शिकलो तेव्हा सुशिक्षित झालो, हो की नाही? मग आता श्रीमंत होण्यासाठी पुन्हा शाळा. आता इथे प्रत्येक ऍड सेंटर्स मागे 5 रुपये प्रमाणे कर कॅल्क्युलेशन.
आले लक्षात. थांब कॅल्क्युलेट करतो. 1 करोड. अरे इथं सगळं चेन सिस्टम आहे, मल्टी लेवल मार्केटिंग आहे. थांब. मलाही आधी अगदी असंच वाटलं होतं. काय आहे ना, प्रॉब्लेम सिस्टीमचा नाहीये, पण ती सिस्टीम कोण चालवतं आणि कशासाठी चालवतं ना, हे खूप महत्वाचं आहे. बघ ना, एक साधं सुरीचं उदाहरण घे. ती सुरी एका गृहिणीच्या हातात असेल तर ती काय वापर करेल, एका डॉक्टरच्या हातात असेल तर ते काय वापर करतील, आणि एखाद्या गुंडाच्या हातात ती सुरी गेली तर काय होईल? हाच प्रॉब्लेम आहे. म्हणूनच म्हणते ना की सिस्टीम काय आणि कोण वापरतं ना, ते खूप महत्वाचं आहे. कसं आहे ना, आपल्याला मानधन मिळतं, आपल्याबरोबर सहभागी झालेल्या लोकांना मानधन मिळतं, आणि अर्थातच प्रेक्षकांची संख्या वाढते, त्यामुळे कलाकारांना मानधन मिळतं, कार्यक्रमांची संख्या वाढते, आणि अर्थातच या सगळ्यांसोबत जे जोडलेले आहेत लाईट, साऊंड्स आणि सगळ्याच गोष्टी, सगळ्यांनाच मानधन मिळतं. आणि म्हणूनच हे मल्टी लेवल नाही, मल्टीपर्पज सिस्टीम आहे. 300 दिवसात कोणालाही न दुखवता आपली सगळी स्वप्न पूर्ण करण्याचं आहे हे कॉन्ट्रॅक्ट. पण मी काय म्हणतो, प्रत्येकाने 2च ऍड सेंटर घेऊन सुरुवात करावी असा काही नियम आहे का? असा काही नियम नाहीये. 15 दिवसात कमीत कमी 2 ऍड सेंटर सुरू करायचे. हा, तर ते योग्यच आहे, कारण त्या नियमामुळे प्रत्येक जण आपलं काम 15 दिवसात पूर्ण करेल. चल तर मग, नेक कामी देरी क्यू. आधी तुझं रजिस्ट्रेशन कर, मग माझं रजिस्ट्रेशन कर. हॅलो दिव्या, अगं ऐक ना, प्रोजेक्टची सुरुवात केली आहे. आजपासून नाही, अगदी आत्तापासून. येस. हो. हॅलो, आता EMI वगैरे सगळं बंद, कळलं का? आता पूर्णच अमाऊंट पेड कर तू. हा, पेनल्टी सुद्धा. प्रदीप दादा, अरे फ्री आहेस का? तुला एक व्हिडिओ सेंड केलाय, बघ, चेक कर. प्रेस्टीज मुंबई सहर्ष सादर करीत आहे. प्रेक्षकांनी जाहिरात करून कार्यक्रम हाऊसफुल करीत मानधन प्राप्त करण्यासाठी एक स्वावलंबी उपक्रम, प्रोजेक्ट प्रेस्टीज ॲड सेंटर. प्रोजेक्ट कालावधी नोंदणी तारखेपासून 300 दिवस. अनामत रक्कम 0. गुंतवणूक 0. प्रोजेक्ट खर्च स्वतःसाठी ₹300चे एक शोचे तिकीट. कार्यस्वरूप आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमार्फत शोची जाहिरात करणे. सादर आहे जाहिरात उद्योग विस्तार प्रणाली. एकूण 20 राऊंड पर्यंतचा विस्तार. पहिला राऊंड किमान 2 ॲड सेंटर्सची नोंदणी. दुसरा राऊंड 2x2 बरोबर 4 ॲड सेंटर्स सुरू. तिसरा राऊंड 4x2 बरोबर 8 ॲड सेंटर्स. चौथा राऊंड 8x2 बरोबर 16 ॲड सेंटर्स. पाचवा राऊंड 16x2 बरोबर 32 ॲड सेंटर्स. याच पद्धतीने 10 राऊंडपर्यंत एकूण 2000 अधिक ॲड सेंटर्स सुरू. प्रति ॲड सेंटर ₹10 मानधन. 2000 गुणिले ₹10, एकूण मानधन ₹20,000. 20 राऊंडमधील पहिल्या 10 राऊंडमध्ये. सादर आहे 11व्या राऊंडपासून पुढील विस्तार. राऊंड 11वा 2000 गुणिले 2. राऊंड 12वा 4000 गुणिले 2. याच पद्धतीने 20 राऊंडपर्यंत एकूण 20 लाख ॲड सेंटर सुरू. 11व्या राऊंडपासून प्रति ॲड सेंटर मानधन ₹5. 20 लाख ॲड सेंटर्स गुणिले ₹5. एकूण मानधन 1 करोड. उद्योग विस्तार नियम व अटी. पहिल्या राऊंडमध्ये 15 दिवसात किमान 2 ॲड सेंटर्स नोंदणी आवश्यक.
न झाल्यास उद्योग विस्तार करता येणार नाही, मात्र प्रेक्षक म्हणून शोचा लाभ घेता येईल. उद्योग विस्तार पुन्हा सुरू करणे असल्यास अतिरिक्त एक तिकीट बुक करून प्रारंभ. 11 ते 15 राऊंडमधील विस्तार मानधनासाठी पहिल्या 3 राऊंडमध्ये किमान 10 ॲड सेंटर सुरू करणे आवश्यक. 16 ते 20 राऊंडमधील मानधन प्राप्तीसाठी पहिल्या 5 राऊंडमध्ये किमान 50 ॲड सेंटर सुरू करणे आवश्यक. उद्योग विस्तार मानधन दर महिन्याच्या 1 आणि 15 तारखेला NEFTद्वारे थेट आपल्या नोंदणीकृत बँकेच्या खात्यात जमा. आता पाहू ऑनलाईन ॲड सेंटर नोंदणी प्रक्रिया. आपल्या वरिष्ठ ॲड सेंटर मार्फत प्राप्त लिंकवर क्लिक करणे. आपले नाव, मोबाईल नंबर, पासवर्ड कन्फर्म करण्यासाठी पुन्हा पासवर्ड, रजिस्टरवर क्लिक करणे, प्राप्त तिकीट स्लिप आणि तिकीट बुकिंग पेमेंटचा स्क्रीनशॉट काढून संबंधित नंबरवर अंतिम स्वीकृतीसाठी व्हॉट्सअप करणे. प्रेक्षक आपणच, जाहिरातदार आपणच आणि लाभधारक देखील आपणच. या स्टार्टअप उद्योगासाठी आपणास स्मार्ट आणि हाऊसफुल शुभेच्छा. धन्यवाद.